माझे नाव दुर्गा धीरज सूर्यवंशी. NDFद्वारे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे. माझा ID नंबर आहे 64. माझा वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे आधुनिक काळातील महिला. आधुनिक काळातील महिला ही सर्वसावर आपले स्थान प्रस्थापित करत आहे. उदाहरण द्यायचं झाले तर आपल्या देशाच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार. पतीच्या अकाल निधनानंतर त्यांनी आपला राज्यकारभार हाती घेतला आणि आपला राज्यकारभार हाती घेतला. महिला कल्पना चावलांनी अंतराळवीर होऊन आपल्या महिलेचं एक स्थान बजावलं. तसेच आपल्या ज्येष्ठ संगीतकार लताताई मंगेशकर यांची गाणी देखील त्यांनी खूप छानपणे गायली. त्यांच्या आशाताई भोसले यांचं आत्ताच दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही माझी देवाचरणी इच्छा. महिला म्हणजे ममता. ममता म्हणजे आईप्रमाणे आपल्याला जी प्रेम लावते ती ही महिलाच असते. त्याच्यानंतर ही हिंसक कृती असून देखील ती सर्व कार्यावर आपली कार्य ही आपली निर्भीडपणे पार पाडते. ल म्हणजे ललिता. देवीच्या अगाध शक्तीने ती सर्वच कार्यांवर कार्य करून आपलं स्थान अव्वल प्रस्थापित करत आहे. आपली महिला ही सर्वच म्हणजे सांगायचं झालं तर बँकिंग सेक्टर वैज्ञानिक दृष्टिकोनातून व इतर लेखनिक व इतर सर्व क्षेत्रामध्ये आज महिलेने खूपच छान आपली कामगिरी बजावली आहे. पोलीस दलातील सुद्धा महिला देखील आज आपल्या निर्भीडपणे जबाबदाऱ्या पार पाडून अत्याचार प्रतिबंधक आजच्या बाहेरच्या बातम्या सर्व आपण पाहतोच की महिला आज सुरक्षित नाही, तरी देखील त्या त्यांची ऑन ड्युटी सर्व कार्य पार पाडतात. तसेच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सिंधुताई सपकाळ देखील खूप कष्टाने सर्व लहान मुलांचे संगोपन करून वसतिगृह निर्माण करून एक नाव कमवलं आहे. आणि आपल्या राष्ट्रपती होऊन गेल्या प्रतिभाताई पाटील देखील त्यांनी देखील आपल्या राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला आहे. आज महिला ही सर्व स्थानावर आपलं अव्वल म्हणजे स्थान निर्माण केलेलं आहे. आणि आज मला हा अभिमान वाटतो की मी पण एक देखील महिला आहे. आणि महिला ही आपल्या सक्षम नेतृत्व आपले नेतृत्व आणि आपले कार्य आणि जबाबदाऱ्या हा चिकाटीने पार पाडून आज ती सर्व क्षेत्रामध्ये आज ही स्त्री महिलाच आहे. आणि मला अभिमान वाटतो की आज आपल्या महिलेने क्रिकेटपटूंनी आपल्या भारतामध्ये वेलकम गुणावून दिलं आहे. आणि इतर देशातील महिला देखील मी कौतुक करते, कारण की आज महिला ही सर्व स्तरावर ही प्रथम आणि अव्वलच आहे. आपल्या राज्यातील ज्या राजकीय घडामोडी होतात, ज्या आपण रिपोर्टिंग म्हणतो किंवा इतर सर्व गोष्टींमध्ये देखील आज महिला ही सर्व कार्यभार ही यशस्वीरित्या पार पाडते. शिवरायांच्या आई जिजाबाई यांनी देखील आपल्या मुलाला उत्कृष्ट संस्कार देऊन आज स्वराज्य जिंकून घेतलं. म्हणजे आज महिलेची ताकद ही खूपच उच्च आणि राज्यस्तरीय आणि आधुनिक काळातील स्त्री ही खूप सक्षम आणि निर्भीडपणे आणि तिच्या नेतृत्वाने आणि तिच्या कष्टाने आणि मेहनतीने आज पुढे जात आहे. NDFद्वारे या ज्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी मला भाग घेण्याची जी संधी दिली आहे त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि आज मी महिलेला माझ्या सर्व क्षेत्रातील सेवेत असलेल्या महिलांना मी मानाचा मुजरा करून त्यांनी असंच आपलं कार्य निर्भीडपणे पार करून सर्व क्षेत्रांमध्ये आपली कामगिरी सुरळीतपणे पार पाडावी अशी माझी इच्छा आहे. आणि एवढं बोलून मी माझे भाषण संपत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.